सोमवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या निर्देशानुसार बँकेत जाऊन पैसे काढण्यावरच्या मर्यादा हटवण्यात आल्या आहेत। पण एटीएम मधून पैसे काढण्यावरच्या मर्यादा मात्र कायम आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये नव्या 2000 आणि 500च्या नोटांसह सध्या चलनात असणाऱ्या 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात बँकांमध्ये भरण्यासाठी येत नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आलंय। त्याचं कारण पैसे काढण्यावर असल्याची मर्यादा असल्याचं समोर आलंय। पैसे काढण्यावर मर्यादा असल्यानं लहान किमतीच्या नोटा बँकांमध्ये येत नाहीयेत आणि म्हणूनच आजपासून ग्राहक सध्या चलनात असलेल्या नोटांच्या रुपयात स्वरूपामध्ये जितके पैसे भराल तितकी त्या ग्राहकाची काढण्याची मर्यादा वाढत जाणार आहे। म्हणजेच तुम्ही 2000, 500, 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात जितकी रक्कम बँकेत भराल तितकी रक्कम तुम्हाला बँकेतून काढता येणार आहे। दरम्यान जे ग्राहक पैसे भरणार नाहीयेत त्यांना मात्र 24,000 रुपयांचीच मर्यादा कायम असेल। शिवाय मोठ्या रकमा काढताना ग्राहकांना 500 आणि 2000च्याच नोटा देण्यात येतील असंही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलंय। सोमवारपर्यंत बँकेच्या खात्यातूनही आठवड्याला फक्त 24,000 रुपये काढण्याची मर्यादा होती, तर एटीएम मधून दिवसाला फक्त 2,500 रुपये काढण्याची मुभा होती। नव्या परिपत्रकात एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे। तर पहिली अट असे आहे की जितके पैसे भराल तितके पैसे काढण्याची मर्यादा आता वाढलेली आहे। दुसरी अट अशी आहे की चलनातल्या 200, 2000, 500, 100, 50, 20 आणि 10। तर तिसरी अट 1000 आणि 500च्या जुन्या नोटा भरल्यास पैसे मर्यादा वाढणार नाहीये। चौथी अट पैसे काढताना मोठ्या रकमा 2000 आणि 500च्या नोटांच्या स्वरूपातच मिळतील। तर पाचवी अट नव्या नोटांचा भरणा केल्यास 24,000ची अतिरिक्त रक्कमही काढता येईल। रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नव्या अटी आपण पाहतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।